नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कला आणि अद्वैत आता प्रेझेंटेशन देणार आहेत. कलाचं ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन आहे, पण रोहिणीने खूप घोळ घालून ठेवलेला आहे आणि ते निस्तरताना अद्वैत कलाची कशी साथ देणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर त्याचबरोबर कलाला लिफ्टमध्ये बसायची भीती वाटते, तिला एक फोबिया आहे आणि त्यावेळेस जेव्हा अद्वैत तिला जबरदस्ती लिफ्टमध्ये घेऊन जातो त्यानंतर तिची अवस्था खूप बिकट होते आणि अद्वैत तिची काळजी घेऊ लागतो. पण ही गोष्ट आता रोहिणीला समजलेली आहे, त्यामुळे पुढे काय होणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अद्वैतला कॉफी हवी असते आणि मग अद्वैत आणि कला यांच्या गप्पा चालू असतात. तर अद्वैतला कला विचारत असते, कसे चांदेकर, तू पण काहीतरी तुझ्या आयुष्यात स्ट्रगल केला असशील ना? कसे मान्य आहे मला की तू श्रीमंत कुटुंबात जन्माला आला आहे, पण प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगळा असतो ना. तेव्हा कला त्याला विचारत असते. अद्वैत म्हणत असतो, हो बरोबर आहे, पण कलाचं असं म्हणणं असतं की चांदेकर मला ना तुला काहीतरी विचारायचं आहे. आणि त्यानंतर त्यांच्या बोलणं चालू असतं, गप्पा चालू होत्या. हे सगळं जे चालू असतं त्यावेळेस मात्र कला आणि अद्वैत एकमेकांकडे पाहत असतात. अद्वैत म्हणत असतो, तुझं कसं आहे माहिती आहे का, तुला प्रत्येक वेळेस असं वाटतं की हे सगळं मीच केलं पाहिजे, म्हणून तू स्वतःहून तुझ्या अंगावरती काम ओढवून घेत असतेस आणि त्यामुळंच तुला ह्या सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागत आहेत. तुझ्या जराही लक्षात येत नाही की हे नक्की काय होतं आहे, कारण तुला जराही वाटत नाही की काही झालं तरीही घरातली बाकीची लोकं आहेत ना. पण कसं आहे माहिती आहे का तुझं, की तुला स्वतःवरच सगळं ओढवून घ्यायचं असतं. तुला असं वाटतच नाही आहे की बाकीची लोकंही कामं करू शकतात. तुला इस्त्रीवाला बघायचं आहे, दूधवाला बघायचं आहे, घरातलं स्वयंपाकाचं बघायचं आहे, सामान आणायचं आहे, डिझाईन करायचे आहेत. कसं शक्य आहे हे? म्हणजे मला कळतच नाही आहे की तुला नक्की काय करायचं आहे, तुझ्या डोक्यात नक्की काय आहे. त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अद्वैत तिला म्हणत असतो की कधीतरी जबाबदारी घेणं बंद कर ना. पण नाही, तू का बंद करशील? कारण काही झालं तरी तुला सगळ्यांच्या समोर मिरवायचं आहे ना, तू कोण आहेस ते दाखवायचं आहे ना, म्हणून तर हे सगळं तुझं चालू आहे. कारण जर तू ही कामं केली नाही तर आबा तुझं कौतुक कसं करतील ना. आबांनी कौतुक करण्यासाठी तुझं हे सगळं चाललेलं आहे, हे अद्वैत बोलत असतो. आणि तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर बासा आता, जरा अति होतंय तुझं, असं कला त्याला बोलत असते. मग अद्वैत तिच्यासाठी कॉफी घेऊन येतो आणि म्हणतो की या सगळ्यावर एकच सोल्युशन आहे, म्हणजे बेस्ट कॉफी. आत्ता पण बघितलंस ना, मी कॉफी बनवत होतो, पण तुला तिथे थांबायचं होतं, मला गाईड करायचं होतं, कारण तुला दुसऱ्या कोणावर विश्वासच वाटत नाही. हे सगळं अद्वैत बोलत असतो. तेव्हा कला म्हणत असते, तसं नाही रे चांदेकर, घरातल्या जबाबदाऱ्याही घ्याव्या लागतात. कसं आहे, कित्येकदा माझ्यामुळं सरोज मॅडम आणि आबांमध्ये वाद झालेले आहेत, त्या गोष्टी मला नको आहेत ना, म्हणून तर मी हे सगळं करते, असं कला अद्वैतला सांगत असते. त्याचबरोबर अद्वैत हे तिला म्हणत असतो, हो बरोबर आहे तुझं. तेव्हा कला म्हणते, एवढं सगळं होऊन पण माझ्या प्रॉब्लेमवर सोल्युशन तू देतच नाही. आणि तेव्हा अद्वैत म्हणतो की हां, आत्ता लक्षात आलं, अगं तू ट्युशन का घेत नाही आहेस, शिकवण्या घे, ते तुला चांगलं जमणार आहे. असं म्हणता क्षणी कला म्हणत असते की चांदेकर काय चाललं आहे नक्की तुझं? तेव्हा अद्वैत म्हणत असतो, अगं नाही गं, जे खरं आहे तेच सांगत आहे. तेव्हा कला म्हणते की कसं आहे, एवढं सगळं करून मी बाहेर जॉब नाही करू शकत. घरातली कामं, डिझाईनची कामं, त्याचबरोबर बाहेर जॉब, हे सगळं पॉसिबल नाही होऊ शकत रे चांदेकर, असं कला अद्वैतला सांगत असते. परंतु अद्वैत मात्र शांतच असतो, तो ऐकायलाच तयार नसतो. त्याचं असं म्हणणं असतं की मग तू दुसरं काय करशील? तेव्हा कला म्हणत असते की तेच तर राहिलं आहे ना. आता अद्वैत आणि कलाचं हे जे काही बोलणं चालू आहे ते सरोजच्या कानावर पडत असतं. सरोज म्हणत असते, कोणाचा आवाज येतो आहे, कोण बोलतं एवढं? आणि मग सरोज आता पाहायला येऊ लागते, नक्की कोणाचा आवाज आहे, कोण बोलते, हा प्रश्न सरोजला पडलेला असतो. म्हणूनच सरोज या दोघांकडे यायला लागते. त्यावेळेस अद्वैत आणि कला यांच्यामध्ये बोलणं सुरू आहे आणि कला म्हणत असते, अद्वैत म्हणत असतो, दे टाळी. तेव्हा कला म्हणते की असं नाही, आम्ही ना शाळेत असताना जसं द्यायचो ना तसं करूया, असं कला अद्वैतला सांगते. आणि मग टाळी देते आणि अद्वैतची मिशी धरून ओढू लागते आणि त्याला म्हणते की दे टाळी, तुझी मिशी काळी, असं म्हणत तिने त्याची मिशी ओढलेली असते. त्यावेळेस सरोज तिथं आलेली असते. ती पाहत असते या दोघांचं बॉन्डिंग काय चालू आहे, हे दोघं जण एकमेकांशी काय बोलत आहेत, काय गप्पा मारत आहेत, हे सगळं बोलणं तिचं चालू असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं, सरोज मात्र या दोघांना अशा अवस्थेत पाहते आणि तिला खूप राग येतो. तिला ही गोष्ट सहन नाही होत, तिला पटत नाही की हे सगळं काय आहे.
म्हणजे हे कशामुळं घडतंय हा प्रश्न सरोजला पडलेला असतो. मी प्रत्येक वेळेस या दोघांना एकमेकांपासून दूर करण्याचा प्रयत्न करत आहे, पण हे दोघं जण जास्तच जवळ येत आहेत असं सरोजचं म्हणणं असतं आणि सरोज त्यासाठी यांना दोघांना वेगळं करण्यासाठी विचार करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी अद्वैत उठून पाहतो तर कला उठून काम करत बसलेली असते. अद्वैत म्हणतो, तू झोपली नाही आहेस का, घुबड आहेस का तू? तेव्हा कला म्हणते, नाही झोपले होते, पण आता उठून ही सगळी कामं करायला लागलेली आहे. तर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा अद्वैत म्हणतो, म्हणजे? तेव्हा कला म्हणते की डिझाईनचं काम राहिलं होतं ना, आज प्रेझेंटेशन आहे, ते पूर्ण करायचं होतं. आणि कसं एकदा तू उठला की मला माझं काम करता येत नाही, म्हणून तू उठायच्या आधी मला हे सगळं करायला लागतं. कारण तू उठला की त्यानंतर मला माझी बाकीची कामं करायची असतात. तुझ्या हाताखाली कॉफी द्यायची आहे, तुला पाणी द्यायचं आहे, तुला सगळं आवरून द्यायचं आहे, तुझं ब्रेकफास्ट, हे सगळं मला बघायचं असतं. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा इकडे अद्वैत कलाला म्हणत असतो, पण ही सवय आहे ना तुला, तुला स्वतःवरती सगळं ओढावून घ्यायचं असतं, म्हणून हे सगळं तू करत आहे, हे बोललं जात असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे कला अद्वैतच्या हातात टॉवेल देते आणि त्याला सांगू लागते की हे घे आणि आता जा आवरायला घे तुझं, आणि मला बाकीचे कामं पण आहेत ते बघू दे, असं कला सांगत असते. त्याचबरोबर इकडे अद्वैतला कलाने सगळं आवरून दिलेलं असतं आणि कला त्याला म्हणत असते की ठीक आहे, या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा तिचा नवरा बायको पुराण चालू होतं आणि अद्वैत चिडचिड करू लागतो. अद्वैत म्हणत असतो, बसा आता, हे पुन्हा चालू करू नकोस तू नवरा बायको पुराण, कारण तुला प्रत्येक वेळेस असंच वाटत असतं आणि हे सगळं तूच केलं पाहिजे असंच तुझं म्हणणं असतं, त्यासाठी तुझं हे चालू आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. तर इकडे आता काजल जी असते ती चहा केलेला असतो, चहा कपात घेत असते आणि तिच्या डोक्यातून त्या सोहमचे शब्द काही जात नसतात. सोहम तिला म्हणालेला असतो की मला माहिती आहे तुझंही माझ्यावरती तेवढंच प्रेम आहे, पण काजलच्या डोक्यातून हे विचार काही जात नसतात. हे विचारांचं चक्र तिच्या डोक्यामध्ये सुरूच असतं. तिला मात्र कळतच नाही की काय करू मी नक्की, कारण काही झालं तरीही आत्ता माझ्या आईबाबांची जबाबदारी घेणं हे माझ्यासाठी खूप मोठं आहे, हा विचार काजल करत असते. तेवढ्यातच दिनकर तिथे येतो आणि म्हणतो की काय झालं गं, आज सोहमराव नाही आलेत आणि हे कामाचं काय करून ठेवलेस तू नक्की, असं बोलत असतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की आता कला आणि अद्वैत इकडे ऑफिसमध्ये आलेले असतात. कलाने त्या डिझाईन आणलेल्या असतात, त्या डिझाईन ती ऑफिसमध्ये रिसेप्शनिस्टकडे देते आणि तिला सांगू लागते की हे घे आणि प्रेझेंटेशनची तयारी पूर्ण करून ठेव, कारण आज ते येणार आहेत आणि आपल्याला प्रेझेंटेशन द्यायचं आहे, हे सगळं बोललं जात असतं. त्याचवेळी ती सांगते की हो, आता कलाने प्रेझेंटेशनची तयारी करून ठेवायला सांगितलेली आहे, स्कॅन करून तिथे पाठवायला सांगितलेलं आहे. आणि तेवढ्यातच रोहिणी तिथे येते आणि सांगू लागते की तुला अद्वैत सरांनी बोलवलं आहे. ती म्हणत असते की नाही, मला अद्वैत सरांचा कॉल वगैरे आलेला नाही. तेव्हा रोहिणी म्हणते की मला त्यांनी निरोप दिला होता आणि त्यांनी बोलवलं आहे. आणि मग तिला पाठवते आणि मग त्या डिझाईनमध्ये तिथे खाडाखोड करायला सुरुवात करते. म्हणजे कलाने एवढ्या सुंदर डिझाईन एवढ्या कष्टाने बनवलेल्या असतात, त्याच्यामध्ये खाडाखोड सुरू होते. कला आता तिचं प्रेझेंटेशन द्यायला सुरुवात करते आणि खूप सुंदर अशा डिझाईन असतात. अगदी कलाने मुलीसाठी आणि नवरदेवासाठी म्हणजे होणाऱ्या नवऱ्यासाठी अशा दोन्ही प्रकारच्या डिझाईन तिनं बनवलेल्या असतात, त्यांचं कॉम्बिनेशन बनवलेलं असतं. कला सांगत असते की हे अशा प्रकारचं डिझाईन आहे आणि याच्यामध्ये मोती असणार आहे, त्याचबरोबर मध्ये असा माणिक असणार आहे आणि हिऱ्यांची जडणघडण असणार आहे. हा सगळा जो सेट आहे तो पूर्णपणे प्युअर गोल्डमध्ये बनणार आहे, हे कला सांगत असते. आणि त्याचबरोबर कलाचं असं म्हणणं असतं की ह्या ज्या डिझाईन आहेत त्या अगदी सुंदर पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे कलाचं म्हणणं असतं. सगळेजण तिथं बसलेले आहेत, डिझाईनचं प्रेझेंटेशन सुरू असतं. कला खूप सुंदर असं प्रेझेंटेशन देत असते आणि कलाचं प्रेझेंटेशन पाहून त्या सगळ्यांनाही खूपच छान वाटत असतं, कारण एवढ्या सुंदर पद्धतीच्या डिझाईन्स असतात. राहुल तिथे येतो आणि राहुल लेट आलेला असतो, त्याचे नेहमीची नाटकं सुरू असतात. त्याचवेळी रोहिणीही तिथं असते आणि मग रोहिणी म्हणत असते की हा राहुल कधीच वेळेवर येणार नाही, याला अजिबात देणं घेणंच नाही आहे. आणि मग कला डिझाईनचं प्रेझेंटेशन देत असते. त्या हाराबरोबर तिने नवरदेवासाठी त्याच्याशीच मॅचिंग अशा डिझाईनचा ब्राउच तयार केलेला असतो आणि ती सांगते की हे नवरदेवासाठी बनवलेलं डिझाईन आहे, असं तिने सर्वांना सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की
आता जे आलेले क्लायंट आहेत ते मात्र खूपच खुश होतात. त्यांना हे डिझाईन खूप आवडलेलं असतं आणि ते म्हणत असतात की हो, खरंच खूप सुंदर डिझाईन आहे, आम्हालाही हे डिझाईन आवडलेलं आहे असं सांगत असतात. त्याचबरोबर कलाने हे सुंदर डिझाईन दाखवल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो तो खूपच छान असतो. त्यानंतर कला पुढचं डिझाईन दाखवायला सुरुवात करते. तेही खूप सुंदर पद्धतीने रेखाटलेलं असतं आणि त्याचबरोबर कला प्रत्येक डिझाईनमध्ये काय वापरलं जाणार आहे, मोती कशा पद्धतीने वापरले जाणार आहेत, कोणते हिरे वापरले जाणार आहेत, रत्न कोणती वापरली जाणार आहेत, या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित अशा एक्सप्लेन करत असते आणि त्यामुळं त्यांनाही छान वाटत असतं आणि हे दोन्ही डिझाईन पाहून त्यांना खूप आनंद झालेला असतो. त्याचबरोबर कला त्यांना हेही सांगत असते की ह्या ज्या डिझाईन आहेत याला आपण वेस्टर्न लुक देण्याचाही प्रयत्न करणार आहोत, कारण हे जेवढं पारंपरिक केलेलं आहे त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये तो वेस्टर्न लुक देण्याचाही आपण तिथे प्रयत्न करत आहोत असं कलाने सांगितलेलं असतं. आणि कला जेव्हा हे सगळं बोलत असते तेव्हा जे क्लायंट असतात ते खुश होतात, त्यांना खूप डिझाईन आवडतात, ते खुश झालेले असतात. परंतु अचानक कला पुढचं डिझाईन ओपन करते आणि सगळ्यांना धक्का बसतो, कारण सुंदर डिझाईनमध्ये काहीतरी गोंधळ घातलेला असतो. कला बोलत असते परंतु सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज होतात आणि मग कला तिच्या डिझाईनकडे पाहते आणि ती थोडी डिस्टर्ब होते. तेव्हा अद्वैतही तिथं असतो, कारण जी नवरी मुलगी असते ती म्हणत असते की हे डिझाईन असं, म्हणजे मला तर कळत नाही आहे की हे नक्की काय झालेलं आहे, यात काहीतरी गडबड गोंधळ दिसतोय. तेव्हा कला स्वतः पाहते आणि म्हणते की हो, नाही, या डिझाईनमध्ये एक गडबड झालेली आहे, हे डिझाईन मी बनवलेलं नाही. तेव्हा मात्र सरोज म्हणत असते मग कुणी बनवलेलं आहे, हे डिझाईन तर तूच बनवलेत आणि तूच घेऊन आलेले आहेस ना ऑफिसला. तेव्हा अद्वैत म्हणतो कसं आहे, हे डिझाईनमध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि त्याचबरोबर ते क्लायंट जे असतात ते म्हणत असतात की आमचा ना तुम्ही तिथे गोंधळ घातलेला आहे त्यामुळे हिरमूस झालेला आहे. आम्हाला असं वाटत होतं की चांदेकर म्हणजे परफेक्ट आहे, त्यांच्याकडे हे सगळं व्यवस्थित असणार आहे, आम्हाला आमच्या पाहुण्यांनी ते सांगितलं, सजेस्ट केलं, म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहे. अद्वैत म्हणतो एक मिनिट, तुम्ही स्वामीनाथन यांना ओळखता का? त्यांना इंटरनॅशनल लेवलचे ते डिझाईन बनवून घेतात आणि त्यांना फक्त याच डिझायनरच्या डिझाईन आवडतात. ही खूपच अगदी जास्त एक्सपिरियन्स असलेली डिझायनर आहे. आणि राहिला प्रश्न या डिझाईनचा, यामध्ये काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि तो आम्ही क्लिअर करूच, पण तुम्हाला आम्ही आत्ता चॅलेंज देतो आहे की 2 दिवसात तुम्हाला पुन्हा डिझाईन दिल्या जातील. आणि त्यावेळेस ती जी मुलगीची आई असते ती म्हणत असते की अहो, आमच्या मुलीच्या लग्नाला 10 दिवस राहिलेले आहेत, एवढ्या कमी वेळामध्ये कसं पॉसिबल होणार आहे? तेव्हा अद्वैत सांगत असतो की हो, होणार आहे, आम्ही वेळ दिलाय ना. आणि राहिला प्रश्न चांदेकरांच्या रिप्युटेशनचा, चांदेकरांचं रिप्युटेशन आहे म्हणून तर तुम्ही इथपर्यंत आलेले आहात, अन्यथा तुम्ही आला नसता, त्यामुळे विश्वास ठेवा, असं अद्वैत बोलत असतो. सरोजला रोहिणीला धक्का बसलेला असतो आणि रोहिणी सरोजच्या कानामध्ये भुनभुन करायचं काही थांबवत नाही. ती म्हणत असते बघितलं का सरोज वहिनी, आता 4 चौघात पण हा अद्वैत त्याच्या बायकोची बाजू घ्यायला लागलेला आहे, तिने चुका केलेल्या आहेत तरीही. तेव्हा मात्र अद्वैत सगळ्यांच्या समोर त्यांना शब्द देत आहे आणि कलाही सांगते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ते लोक निघून जातात. तर रोहिणी म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, ही मिडल क्लास फॅमिली आहे, ज्या एरियामध्ये राहते त्याच्यावरूनच यांचे विचार ठरलेले असतात. कसं एकदा हिने डिझाईन चांगल्या दिल्या म्हणून प्रत्येक वेळेसच दिलं असं नाही. तेव्हा कलाला राग येतो. कला म्हणते की हे बघा रोहिणी मॅडम, कसं आहे, एक कलाकार आणि तो कोणत्या परिस्थितीत राहतो याचा काहीही संबंध नसतो. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की मी त्या परिस्थितीत आहे म्हणून मी डिझाईन खराब केलेले आहेत, तर तसं नाही. ह्या डिझाईन कोणीतरी मुद्दाम खराब केलेल्या आहेत, ह्या डिझाईन मी केलेल्या नाहीत, त्याच्यामध्ये चेंजेस झालेले आहेत. आणि राहिला प्रश्न कलाकाराचा, मी तुम्हाला आत्ता चॅलेंज देते, तुम्ही जे सांगितलेलं आहे ते मी स्वीकारत आहे, कारण काही झालं तरी मी हे डील कंपनीला मिळवून देईलच आणि आत्तापर्यंत मी जो शब्द दिलेला आहे तो पूर्णच केलेला आहे, असं कला ठणकावून सांगत असते. अद्वैत पण पाहत असतो, अद्वैत पण म्हणत असतो की हो, आजपर्यंत हिने जो शब्द दिलेला आहे तो पूर्ण केलेलाच आहे. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कला आता निघालेली असते. अद्वैत तिला विचारत असतो आता कुठे चाललीस? तेव्हा कला म्हणते माझं डिझाईनचं काम आहे, वरती चालले. तेव्हा अद्वैत म्हणतो चल. अद्वैतने कलाचा हात पकडलेला आहे आणि तिच्या हाताला पकडून तो तिला घेऊन चाललेला आहे आणि तिला म्हणत आहे की चल आपण लिफ्टनंच जायचं आहे. आणि अद्वैत लिफ्टमध्ये मस्त एन्जॉय करत असतो, अगदी शिट्टी वगैरे वाजवत असतो. परंतु कला मात्र घाबरलेली असते आणि कलाची अवस्था खूपच बिकट होते, ती घामाघूम झालेली असते. लिफ्ट थांबतं, अद्वैत आणि कला लिफ्टमधून बाहेर येतात. कलाला बाहेरही नीटसे येता येत नसतं. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो काय होते तुला? तेव्हा कला सांगत असते चांदेकर मला काय होते ते मलाच कळत नाही आहे, असं म्हणत कलाने अद्वैतला
सांगितलेलं असतं, अद्वैत तिला हाताला धरून बाहेर घेऊन येतो. ती घामाघूम झालेली असते, म्हणजे तिला लिफ्टचा फोबिया आहे. आणि अशा अवस्थेत अद्वैतने तिला लिफ्टमध्ये आणलेलं असतं. तेव्हा अद्वैत तिला अगदी पकडून बाहेर येत आहे. तेव्हा सरोज आणि रोहिणीही वरती असतात आणि सरोजला लगेच रोहिणी दाखवते, बघितलं का काय चाललंय. पण कलाची अवस्था खूपच बिकट झालेली असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की थांब, आणि मग पाणी मागवतो. तिला हाताला धरून येऊनच तिथे त्याने बसवलेलं असतं. अद्वैतला कळलेलं असतं की खरेला लिफ्टमुळं भीती वाटलेली आहे. ही गोष्ट अद्वैतच्याही लक्षात आलेली असते आणि अद्वैत तिला सांभाळतच घेऊन येत असतो. त्यानंतर आता अद्वैतला काळजी वाटू लागलेली असते. आता अद्वैत कलाची काळजी घेत आहे, तिला सांभाळत आहे, परंतु कला मात्र खूपच घाबरलेली आहे. अद्वैत तिला या सगळ्यातून आता कसं बाहेर काढेल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.